त्याला कारणीभूत राजूरची ग्रामपंचायत। पाणी पुरवठा जो होत होता पाण्यामुळेच आपल्या गावामध्ये लागण झालेली आहे। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। उलटी करत होता, मळमळ होत होती, पाणी पिलं तरी उलटी करायचा आणि सारखा पडून घ्यायचा। त्याच्यामुळे मग त्याला इथं आणलं, मी ॲडमिट केलं। मग राजूर येथे कावळी आजाराने थैमान घातलं असून आज कावळीचा दुसरा बळी राजूरमध्ये गेला आहे। 2 दिवसांपूर्वी प्रियंका शेंडे व आज मिसबाह शेख वय 10 वर्ष यांचे बळी या कावळी आजारानं घेतला आहे। या घटनेनंतर मिसबाहच्या आईवडिलांनी टाहू फोडला होता। संपूर्ण राजूरकर या आजारानं भयभीत झाले आहेत। 15 दिवस होत आले तरी कावळीची साथ आटोक्यात नाही, तर आणखी 2 रुग्ण अत्यावस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे। ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणाचा हा दुसरा बळी गेला आहे। आतापर्यंत 200 पेक्षा जास्त रुग्ण बाधित झाले आहेत। ग्रामसेवक बडतर्फ केले असून डॉक्टर भिसे यांना निलंबित केले आहे। उपसरपंच संतोष बनसोडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती हाती येत आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर।